Welcome to Maths World. Myself Priyanka Sawan. We are going to study how to solve simultaneous linear equations by elimination method. त्यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. ते म्हणजे एलिमिनेशन मेथडने दोन समीकरण सोडवताना त्या समीकरणांची एकतर बेरीज किंवा वजाबाकी करून एका चलाचा लोप करायचा असतो आणि त्या किमतीवरून आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढायची असते. पण त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे प्रथम त्या चलांचे सहगुणक समान आहेत का हे पाहणं. जर चलांचे सहगुणक समान असतील तर आपण डायरेक्ट त्या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आता या समीकरणामध्ये बघा 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12 यामध्ये y या चलाचे सहगुणक समान आहेत. म्हणजे इथे आपल्याला सहगुणक समान करण्याची गरज नाहीये. आपण डायरेक्ट या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. मग त्यासाठी आपण प्रथम लक्षात घेणं आवश्यक आहे की बेरीज केली तर ही पद कॅन्सल होतील की वजाबाकी केल्यावर ही पद कॅन्सल होतील. ऑलरेडी इथे 3y अधिक आणि वजा 3y आहे, त्यामुळे या दोन समीकरणांची बेरीज केली तर चालणार आहे. त्यामुळे आपण या दोन समीकरणांची प्रथम बेरीज करूया. लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12. Here 5x + 2x we will get 7x. 3y - 3y cancel means 0y. No need to write. = 9 + 12 21. Now 7x = 21. Here 7x means 7 into x. So that when we transfer 7 it gets divided. X = 21 divided by 7 means x = 3. Here we will get value of x. Now substitute this value in equation 1 or 2. I am substituting this in equation 1. Now equation 1 is 5x + 3y = 9. Value of x is x 3. So here 5 into 3 plus 3y = 9 means 15 plus 3y = 9. Now we will transfer 15 to right side. So it becomes 3y = 9 minus 15. So 3y = -6. Now y = -6 upon 3 means we will get y = -6 divided by 3 -2. You have to write your last answer. Therefore the solution is you have to write it in bracket. Value of x is first and then value of y. आता या गणितामध्ये बघा x + 7y = 10 and 3x - 2y = 7. या गणितामध्ये आपल्याला कोणत्याच म्हणजे x चे सहगुणक किंवा y चे सहगुणक कोणाचेच सहगुणक समान नाहीये. म्हणजे इथे तुम्हाला प्रथम कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान करणं गरजेचं आहे. मला इथे x चे सहगुणक समान करणं जास्त सोयीचं वाटतं, कारण इथे 1x आहे आणि हा 3x आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी तुमचे कोएफिशिएंट सेम होतात. त्यामुळे एकाच इक्वेशनला तुम्हाला गुणणं गरजेचं आहे. सो नाउ वी विल राइट मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3. We will get x into 3 3x plus 7y into 3 21y = 10 into 3 30. This equation is our equation number 3. Now see, in equation 2 and 3 coefficient of x are same, but here if you add these two equations you will get 6x and we have to eliminate that variable. So here we have to subtract. So we will write subtract
equation 2 from 3. So we will write first equation 3. 3x plus 21y is equal to 30 and 3x minus 2y is equal to 7. जेव्हा आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो तेव्हा जे समीकरण वजा करणार असतो त्यांची चिन्ह बदलतात. त्यामुळे इथे 3x प्लस आहेत ते मायनस होतील, हे मायनस 2y आहेत ते प्लस होतील, हे प्लस आहेत ते मायनस होतील. त्यामुळे आता हे चिन्ह न बघता तुम्ही नुसतं हे बघू शकता. 3x minus 3x get cancelled means 0. 21y plus 2y we will get 23y is equal to 30 minus 7 we will get 23. Now transfer this 23 to right side. Y is equal to 23 divided by 23 means we will get y is equal to 1. Substitute this value in equation. We have to substitute value in simple equation. So substitute this in equation 1. Now we will write again equation 1. X plus 7y is equal to 10. Now value of y is equal to 1. So you have to write x plus 7 into 1 is equal to 10. So we will get x plus 7 into 1 7 is equal to 10. Now x is equal to 10 minus 7, x is equal to 3. Now solution of this equation. 3 1. आता या उदाहरणामध्ये बघा x चे सहगुणक वेगळे आहेत, y चे सहगुणक पण वेगळे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जर x चा सहगुणक समान करायचा म्हटला तरी दोन्ही इक्वेशनना गुणायला लागणार आहे आणि y चा सहगुणक करायचा म्हटला तरी दोन्ही इक्वेशनना गुणायला लागणार आहे. मला वाटतं मी y चा सहगुणक समान करेन. मग त्यासाठी पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 3 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 5 आहे. तर आपण पहिल्या इक्वेशनला 5 ने गुणूया आणि दुसऱ्या इक्वेशनला 3 ने गुणूया. मग त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 5 and equation 2 by 3. We get multiplying equation 1 by 5 means here we get 4x into 5 we will get 20x plus 15y is equal to 20. This is our equation number 3 and equation number 2 we will multiply it by 3, so we will get 18x plus 15y is equal to 24. This is our equation number 4. Now see here, coefficient of y are same. We have to subtract these two equations. Now here, subtracting equation 3 from equation 4. Now we have to write again these equations. 18x plus 15y is equal to 24 and 20x plus 15y is equal to 20. We are subtracting, so we have to change the signs. This will become minus, minus and minus. 18x minus 20x we get minus 2x. 15y minus 15y gets cancelled is equal to 24 minus 20 we will get 4. Now here we have to transfer minus 2, so we will get x. Here minus 2 is multiplied with x, so it will get divided.
x is equal to 4 upon minus 2. So we will get x is equal to minus 2. Substituting this value in equation 1, four x plus 3y is equal to 4. Here 4 into minus 2 plus 3y is equal to 4. Means 4 into minus 2 minus 8 plus 3y is equal to 4. Now we have to transfer minus 8 to right side. 3y is equal to 4 plus 8. 3y is equal to 12 and y is equal to 12 upon 3 means y is equal to 4. So solution is -2, 4. Hope you liked this video. If you did, please like, comment and share. Take care. Stay safe.